वेदर अलर्ट. राज्यात वादळी पाऊस गारपिटीचा इशारा कायम आहे. आणि भारतामध्ये जे महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह राज्यात काही ठिकाणी होणारे पोषक हवामान होत आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी पाऊस आणि गारपिटीचे जे अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. दक्षतेचा इशारा ऑरेंज अलर्ट आहे. उर्वरित राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याचा इशारा कायम दिला आहे. येलो अलर्ट कायम आहे. त्यामुळे काही ठिकाणी पूर्ण बिहारपासून तर उत्तर महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झालेला आहे. तर सकाळी 8:30पर्यंतच्या 24 तासामध्ये मध्य प्रदेशातले होशंगाबाद येथे देशातील उच्चांकी 40.3 सेल्सिअस अंश ते तापमानाची नोंद झाली आहे. तर पंजाबच्या अमृतसर येथे निचांकी 14.6 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पावसाळी वातावरण आणि ढगाळ हवामान यामुळे राज्याचे कमाल तापमान घटत आहे. पारा पुन्हा 40च्या खाली घसरला आहे. मात्र उन्हाचा फटका आणि उकाडा टिकून आहे. किमान बुधवारी माळेगाव आणि अमरावती येथे उच्चांकी 38.4 सेल्सिअस इतके तापमान वर्तवण्यात आले आहे. तर काही ठिकाणी जे आहे उकाडा कायम जाऊन तर असे तापमान गेले आहे. तर संशोधन केंद्रात राज्यात निचांकी 17.8 सेल्सिअस तापमान नोंदवले आहे. तर याचप्रमाणे जे आपल्या परिसरामध्ये जे आहे मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड बीड जिल्हा वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता आहे. परंतु बीड जिल्ह्यात ठिकाणी गारपीट झालेली आहे. अन्यथा इशाराही अजून ऑरेंज अलर्टमध्ये देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात विजांसह वादळी पावसाचा अंदाजही देण्यात आला आहे. तर बीडमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे. तर सर्वांना शेतकऱ्याचा इशारा दिला आहे. तर येलो अलर्ट हवामान दिले आहे. तर हवामान विभागाने दिले आहे जे. तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करून कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर धन्यवाद.